नम्रता गायकवाड आणि आज मी कुठे आले माहिती आहे तुम्हाला? वीर माता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणी संग्रहालय इथे खरं तर येण्याचा माझा पहिला अनुभव आहे. आत्ता मला आल्यानंतर असं वाटतं की मी का आधी येऊ नाही शकले. कदाचित ते असेल की अरे मी मुंबईत राहते तर आज जाऊ उद्या जाऊ आणि खूप वर्ष लोटली गेली आणि आता मी पहिल्यांदा आले आहे. सो मला इथे सगळ्यांना आवर्जून सांगावं असं वाटतंय की पूर्ण परिसर, पूर्ण प्राणी संग्रहालय आणि छोट्या छोट्या वनस्पतींपासून ते मोठी वर्षानुवर्ष असलेली इथे झाडं आणि त्याची जोपासना हे सगळं बघून आल्यानंतर मला इतकं प्रसन्न वाटतंय. म्हणजे एंट्री केल्या केल्या मला तर पेंग्विनचं दर्शन झालं. सो आपल्या इंडियामध्ये असे पेंग्विन आणि त्याच्या प्रजाती पण कशा पद्धतीने मेंटेन ठेवू शकतो याचा मला स्वतः अनुभव आलेला आहे आणि मला तो पर्सनली अनुभव घेतल्यानंतर मला एक वेगळीच ऊर्जा मिळाली आहे मला असं वाटतंय. आणि मला वाटतं ही ऊर्जा आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये कायमस्वरूपी आपल्यासोबत राहणार, कारण की मनुष्य हा सुद्धा एक प्राणीच आहे. आणि मला वाटतं की या प्राणी संग्रहालयात आल्यानंतर या नैसर्गिक वातावरणाचा आनंद घेतल्यानंतर आपण निसर्गाशी किती एकरूप होऊन जातो, किती मग्न होऊन जातो याची प्रत्यक्ष अनुभूती मला आहे. ज्या ट्रीज आहेत ते आधीपासूनच असं आहे, कारण अभी पक्ष्यांचे नेस्टिंग आहे. हा त्यांचा सीझन आहे नेस्टिंगचा. अजून महिन्याभरात आहे. चायनाचा नॅशनल बर्ड आहे. आणि तिकडे एक मागे आहे सगळ्यात मोठा पक्षी आहे या बाजूला पिवळ्या मागे. तो लेसर एक्झिटन्स स्टॉक आहे सगळ्यात रेअर बर्ड. मागच्या बाजूला मान फिरवून असं पूर्ण कवर करतात. अनुभव फक्त शब्दात सांगता येण्यासारखा नाही आहे. तो तुम्हाला अनुभव घ्यावाच लागेल, जो तुमच्या कायमस्वरूपी स्मरणात राहील. असा हा विस्मरणीय अनुभव घेण्यासाठी तुम्ही या प्राणी संग्रहालयाला आणि वनस्पती उद्यानाला नक्की